प्रत्येक विनर स्टॉक्स हे त्याच्या मोमेंटम सायकलनुसार चालत असतात आणि ही जर मोमेंटम सायकल जर तुम्ही समजून घेतली तर स्विंग ट्रेडिंग मध्ये पैसा बनवणं तुमच्यासाठी अजूनही इझी होऊन जाईल. ठीक आहे. हा जो तुम्हाला स्क्रीनवरती ग्राफ दिसत या ग्राफ मध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक विनर स्टॉक्स कशा पद्धतीने अपसाइड मोमेंटम करत असतात. ठीक आहे. इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की जेव्हा एका स्टॉक्स मधून एका बिग बेसचा ब्रेकआउट होतो आणि ब्रेकआउट नंतर स्टॉक्स एखाद्या छोट्या रेंज मध्ये आपल्याला टाईट कन्सॉल्टेशन पाहायला भेटतं. त्याला आपण बेस 1 म्हणतो आणि बेस 1 चा जेव्हा ब्रेकआउट येतो तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला एक अपसाइडचा लेग पाहायला भेटतो. त्या लेग नंतर एक छोटंसं पुलबॅक आपल्याला पाहायला भेटतो. तो पुलबॅक साधारणपणे 10 to 20 EMA च्या आसपास असू शकतो आणि त्याच्यानंतर त्या पिव्हटचा ब्रेकआउट झाल्यानंतर अगेन एक आपल्याला ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटू शकतो. म्हणजे स्टॉक्स बिग बेस नंतर बेस 1 मध्ये एंटर करतो, बेस 1 नंतर बेस 2 मध्ये एंटर करतो आणि बेस 2 नंतर बेस 3 मध्ये एंटर करू शकतो. आता ही तर झाली स्टॉकची सायकल. आता याच्यामध्ये आपल्याला स्पेशली एंट्री कुठं करायचे. आता जेव्हा आपल्याला बिग बेसचा ब्रेकआउट भेटतो तिथं आपल्याला एंट्री करायची नाही. बिग बेस नंतर जेव्हा स्टॉक बेस 1 बिल्ड करत असेल ना तेव्हा आपल्याला बेस 1 आणि बेस 2 मध्ये एंट्री करायचे, जिथं आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो आपल्याला हायर साईडला भेटेल आणि आपली विनिंग प्रोबॅबिलिटी किंवा जे आपल्याला मुवमेंट जे पर्सेंटेज गेन मिळण्याचे चान्सेस आहे ना ते आपल्याला हायर साईडला होऊन जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता.